शिवानंद जी से वार्तालाप। ते जे शिवानंद महाराज होते, संन्यासी होते, त्यांनी सर्वधर्म संमेलनासाठी यांना बोलवलं होतं सगळ्यांना आणि तिथं वादविवाद झाले साधू संतांमध्ये। तर शिवानंदजी यांच्याशी दादींशी वगैरे बोललेले। तो एक दिन शिवानंद जी ने हमसे विशेष वार्तालाप किया। उन्होंने यज्ञ पिता का कुशल समाचार पूछा और कहा कि सचमुच उनका यह कमाल है कि उन्होंने इतनी माताओं कन्याओं का ऐसा उच्च जीवन बनाया है। फिर वे बोले, क्या आप यज्ञवत्सों में लड़ाई झगड़ा नहीं होता? यज्ञामध्ये तुमच्या भांडणं होत नाहीत का? इथं जसे वादविवाद झाले संमेलनामध्ये, तर त्यांनी विचारलं की तुमच्याकडे असे भांडणं नाही होत का तुमच्यामध्ये? हमने कहा नहीं, हमें शिक्षा ही यह मिलती है कि आत्मिक दृष्टि को अपनाना है, दिव्य गुण धारण करने हैं और गुण ग्राहक बनना है। का बरं भांडणं होत नाही? कारण आम्ही एकमेकांना आत्मा समजतो। वाद विवाद न होऊ देण्याचं हे एक सुंदर अशी युक्ति है कि हम एक दूसरे को आत्मिक दृष्टि से देखते हैं, दिव्य गुण धारण करते, हमारे अंदर दिव्यता आती जाती। देवतांसारखे झाल्यावर आपण वादविवादात पडू शकत नाही। तो दिव्य गुणों की धारणा करना सिखाया जाता है, आत्मिक दृष्टि सिखाई जाती है, और तीसरा गुण ग्राहक बनना है। दोष नाही बघायचे, 100-99 दोष असतील, एखादा तरी गुण असतो, त्या गुणावरती आपण लक्ष केंद्रित करायचे समोरच्याचे। त्याचे दोष बघितले तर मग भांडणं होणार, वादविवाद होणार, हे 100%। तर या 3 गोष्टी आहे ज्याच्यामुळे आपण वादविवादातून दूर राहू शकतो। त्या दादींनी शिवानंद महाराजांना हेच सांगितलं की आमच्याकडे असं आहे, त्यामुळे आमच्यामध्ये वादविवाद नाही होत। हम तो सभी एक ईश्वरीय कुल के सदस्यों की तरह रहते हैं। यज्ञ पिता है, यज्ञ माता है, और हम उनके धर्म के बच्चे हैं। हम सभी प्रेम से रहते हैं। तो हम किस आधार से यहाँ पर रहते हैं? हमारा ये ईश्वरीय कुल है, हा ईश्वरीय परिवार आहे। याच्यामध्ये यज्ञ पिता आहे, यज्ञ पिता ब्रह्मा बाबा, यज्ञ माता मम्मा, आणि आम्ही त्यांचे धर्माचे बच्चे, म्हणजे त्यांनी आम्हाला या शरीरासहित दत्तक घेतलेले। तो ये परिवार है और ईश्वरीय परिवार है, दिव्य परिवार है, इसलिए हमारे बीच में वाद विवाद नहीं है, भांडना नहीं होता। तो शिवानंद जी बोले, कमाल है, मैंने तो यहाँ बहुत प्रयत्न किया है कि माताएं भी यहाँ आध्यात्मिक लाभ उठाएं। मैंने उनके लिए अलग व्यवस्था भी की, परंतु 3-4 बार कोशिश करने पर भी मेरा यह प्रयत्न सफल नहीं हुआ, क्योंकि वे आपस में झगड़ पड़ती है। मातांसाठी वेगळी व्यवस्था करून बघितली त्यांनी, पण ते प्रयत्न सफल नाही झाले। 4 माता एकत्र आल्या की काही ना काही वादविवाद, काही ना काही ईर्ष्या, काही ना काही एकमेकांविषयी मग जळाऊ वृत्ती वेगळ्या वेगळ्या निर्माण होतात। तर ते म्हणताय की आम्ही प्रयत्न केला, पण त्यांच्यामध्ये भांडणच होतात मातांमध्ये। और आप 250-300 माताएं कन्याएं एक साथ 14 वर्ष तक इकट्ठी रह रही। हे सगळ्या बाबांचं जे सगळं काही आहे कहाणी, सगळं आश्चर्य आहे, जे दुनियामध्ये कधी घडत नाही, कधी घडलं नाही, कधी घडणार नाही। 250-300 माताएं कन्याएं 14 साल, आणि त्यांच्या सोबत राहायचंय, रोज त्यांनाच बघायचंय, दुसरं कुठे काही कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही। आणि एवढे सगळे एकत्र राहत असताना सुद्धा आपसामध्ये काहीच नाही, काही गोंधळ नाही, काही भांडणं नाही, सगळं सुव्यवस्थित चाललेलं आहे। तर त्याच्यामुळे ते खूप प्रभावित झाले हे बघून। यह एक बहुत बड़ी बात है, दादा ने यह बहुत अद्भुत और सराहनीय कार्य किया है। दादा से कहना कि वे हमें भी कुछ माताओं का सहयोग दे, जो कि यहाँ माताओं की क्लास का संचालन करे। तब हमने उन्हें बताया कि यह कार्य स्वयं परमपिता परमात्मा ही यज्ञ पिता द्वारा करा रहे हैं। दादा को बताना, दादा को बोल देना, फिर त्यांनी क्लियर केलं की ये सारा कार्य शिव बाबा करता है, ब्रह्मा बाबा निमित्त है, उनके द्वारा शिव बाबा कराता है, कराने वाला शिव बाबा है, परमपिता परमात्मा, ब्रह्मा नहीं है डायरेक्ट।
जरी ते प्रभावित झाले की ब्रह्मा बाबा कसं कार्य करताय, कसं काय सांभाळू शकतात त्यांना, पण हे क्लिअर करणं आवश्यक असतं की ये सब कुछ कराने वाला परमपिता परमात्मा है, ब्रह्मा द्वारा भी वही करा रहा है। तो सर्वशक्तिवान परमपिता के सिवाय कोई मनुष्य तो यह कार्य कर ही नहीं सकता। हे जे काही आहे, हे जे तुम्हाला आश्चर्य वाटतंय कोणत्याही गोष्टीचं, हे करून घेणारा परमपिता परमात्मा आहे। मनुष्याच्या हातामध्ये हे नाही, असं नाही करू शकत कोणताच मनुष्य, एवढी ताकद नाहीये। उस प्रभु ने ही हमारा जीवन उच्च बनाया। म्हणजे किती क्लिअर, ब्रह्मा बाबांनी सुद्धा बिल्कुल क्लिअर त्यांना कसं शिकवलेलं होतं कि किसी की भी बुद्धि देह में नहीं जानी चाहिए, सबको निराकार से जोड़ना है, परमपिता परमात्मा से ही जोड़ना है। उस सम्मेलन में भी हमने सभी लोगों को ईश्वरीय साहित्य, निमंत्रण पत्र तथा अपना पता दिया था। इस प्रकार ईश्वरीय सेवा करके हम आबू वापस लौट आए। तिथली सेवा झाली, सर्व धर्म संमेलनामध्ये त्यांना संदेश दिला गेला। मग हे महाराज प्रभावित झाले, ज्यांनी अरेंज केली होती ती सभा, आणि त्यांनी ते बघितलं पण काय चाललेलं आहे हालत, साधू संतांची भांडणं बघून मग त्या आबूला परत। इधर दिल्ली में इन दिनों ब्रह्मा कुमारी बहनों को एक माता ने लाला जगन्नाथ जी की धर्मशाला के निकट ही अपने घर में आमंत्रित किया और अब वे यहाँ ही सत्संग करती थी। पहिले कोणी त्यांना ते धर्मशाळेमध्ये राहायला व्यवस्था करून दिली, त्यानंतर आता पुन्हा दुसरं कोणीतरी आमंत्रित केलं आणि धर्मशाळेच्या बाजूलाच रूम दिली। आता तर सगळे मोठे मोठे सेंटर झालेले आहेत, माउंट आबूला एवढं सगळं आहे, असे सेंटर सगळीकडे आहे। आणि या मातांनी कशी सेवा केलेली, जे आदिरत्न आहे यांनी अशी जिथं मिळाली, जिथं रूम मिळाली, छोटीशी रूम कोणी दिली त्या रूम मध्ये यांनी सेवा केली। जानकी दादी पुण्यामध्ये राहायच्या, पुण्यामध्ये एवढं 10 बाय 10 ची जागा होती, 10 बाय 10च्या रूम मध्ये किचन पण, क्लास पण, सगळं चालायचं त्यांचं। तर हे सगळे यांनी इतके सगळी मेहनत घेतलेली आहे, म्हणून हे सगळं, त्यासाठी ही कहाणी ऐकणं जरुरी आहे की काय आपल्या यज्ञाचा इतिहास काय। हे असं सगळं दिसतंय, सगळं पॉश दिसतंय, पण याच्यामध्ये खूप मोठी तपस्या आहे, खूप मोठी मेहनत है। तो सत्संग में आने वाले भाई बहन अब ईश्वरीय ज्ञान पर बहुत ही मुग्ध थे, परंतु ब्रह्मा कुमारी मनोहर इंदिरा जी ने लिखा है, हमें अब यज्ञ में लौटने का संकल्प प्रबल रूप से आया, क्योंकि वहां से निकले हमें लगभग 2 मास हो चुके थे। घर मधुबन सोडून 2 महिने झाले होते, सेवा चालली होती तिथं, पण तरी सुद्धा त्यांना संकल्प, पॉवरफुल संकल्प की आता जायला पाहिजे आबूला। जब हमारे लौटने की घड़ी आई, तब सत्संग में आने वाले भाई बहनों का मन यह सोचकर बहुत उदास सा हो गया कि अब हमें यह ज्ञान सुनने का अवसर नहीं मिलेगा। उन्होंने न जाने के लिए बहुत आग्रह किया, परंतु हमें तो जाना ही था, बिलकुल जमत नव्हता। 2 महिने मधुबन सोडून झाले होते, तर त्यांनी भाई बहिणींनी थांबवायचा, कारण त्यांना ते गोडी वाटायला लागली होती ज्ञानाची। थांबवायचा प्रयत्न केला, पण मनोहर इंद्राजींची बिलकुल हे होतं की आता घरी परत जायचंय, मधुबनला परत जायचंय। इस प्रकार हम कुछ दिन दिल्ली में अलौकिक सेवा करके और अपने उस निमंत्रण का समय पूरा करके वापस आबू लौट आए। दूसरे यज्ञवत्स भी इसी प्रकार कुछ दिन ज्ञान सेवा करके लौट आए। ज्यांना ज्यांना बाबांनी पाठवलं होतं, हे 2-2, 3-3 महिने सेवा करून परत मधुबन मध्ये निघून आले सगळे। तो बाबा ने देखा कि ये थोड़े से दिन कुछ ही आत्माओं की सेवा कर वापस लौट आई है। बाबांनी बघितलं की हे काही आत्म्यांची सेवा करून रिटर्न आले। जैसे छोटे बच्चे घर में ही रहने में खुश रहते हैं और घर से निकलकर धंधा करना इन्हें पहले पहले अच्छा नहीं लगता है। जसं छोट्या मुलांना घरी आरामशीर असतं सगळं काही, अनेक वेगळे आपलेपणा असतो, त्यामुळे मुलांना पण लवकर बाहेर जाऊन काही कामधंदा करावं असं वाटत नाही, ते घरातच त्या मोहामध्ये असतात। तर तसं बाबांना वाटलं यांचं असं झालेलं आहे, यांना घर सोडावं वाटत नहीं। तो बाबा ने देखा कि वैसे ही अभी यज्ञवत्सों को दूसरे आत्माओं को ज्ञान सेवा करने का इतना शौक नहीं है, अतः बाबा ने हम में फिर से मनुष्य आत्माओं के प्रति
उपकार तथा करुणा की भावना भरनी शुरू की. बाबांना लक्षात आलं की यांना काही घर सुटत नाहीये, मधुबन सुटत नाहीये. मग बाबांनी बाबांचे ईश्वरीय प्लॅन असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग बाबांनी त्यांना समजवायला, गोड भाषेत समजवायला सुरुवात केली, की ती भावना भरायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये की अभी मनुष्य आत्माओं पर उपकार करने की जरूरत है और करुणा की भावना. तो बाबा त्यांना म्हणायचे कि बच्ची, अब आपको केवल अपने दैहिक संबंधियों की ज्ञान सेवा नहीं करनी है, बल्कि जितनी भी मनुष्य आत्माएं इस सृष्टि में है, ये सभी तो आत्मिक नाते से आपके संबंधी है. किती सुंदर समजवणं. आणि कसा तो बेहदचा पिता आहे, परमपिता परमात्मा. त्याच्या शब्दावरून लक्षात घ्यायचं आपण की कसं समजवायचे बाबा. असं कोणी नाही समजून सांगू शकत या लेवलला की बच्ची. आणि आपण समजायचं की बाबा माझ्याशी बोलतोय, मला समजवतोय ही गोष्ट कि बच्ची, अब आपको केवल अपने दैहिक संबंधियों की ज्ञान सेवा नहीं करनी है, बल्कि जितनी भी मनुष्य आत्माएं इस सृष्टि में है, ये सभी तो आत्मिक नाते से आपके संबंधी है. सभी का रिश्ता है तुम्हारे साथ, आत्मा का आत्मा के साथ रिश्ता है, तो सबका संबंध है. तो सबकी सेवा करना जरूरी है. ये बाबा उन्हें समझाते थे बहुत मीठे शब्दों में. अतः इन सभी पर ज्ञान अमृत की वर्षा करके इन्हें निहाल करना है. हे सगळे तुमचे नातेवाईक आहे आणि म्हणून त्यांच्यावर ज्ञान अमृताची वर्षा करायची तुम्हाला. असंच नाही, बाबांनी तर पाठवलं त्यांना की तुमचे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, की घरापासून सुरुवात करा, घरच्यांना ज्ञान द्या. घरच्यांना ज्ञान दिलं, थोडंफार कोणी आमंत्रित केलं, महिना 2 महिने जाऊन ते सेवा करून आले आणि पुन्हा मन नव्हतं त्यांचं पुढे कंटिन्यू सेवा करायची. तर बाबा अशा पद्धतीने त्यांना तयार करायला लागले. मग ही सारी सृष्टि की आत्माओं की सेवा करनी है. बच्ची, अंधों की लाठी बनना है. यह ठीक है कि आपके जो मित्र संबंधी शुरू में आपका विरोध करते थे और जिन्होंने आप पर अत्याचार किए थे, उनको आपने ईश्वरीय संदेश देकर अपने कर्तव्य का पालन किया है. परंतु आप ज्ञान गंगाओं का कर्तव्य है कि वास्तव में सारे भारत को पावन करना है. नदियां एक जगह ठहरती नहीं है, बल्कि नगर नगर से बहती हुई जन जन की प्यास बुझाती है. अतः आप जाओ और भारत के नगर नगर में विकारों से तप्त हुई आत्माओं की सुख शांति की प्यास इस ज्ञान अमृत से तृप्त करो. ते ठीक आहे की तुम्हाला जे विरोध करत होते नातेवाईक, ज्यांनी तुमच्यावरती अन्याय केला, अत्याचार केले, तुम्हाला येऊ देत नव्हते, पण त्यांचीही तुम्ही सेवा करून आले. अपकारियों पर भी उपकार करके आ गई, वो ठीक हुआ. बाकी तुम्हारा अब कर्तव्य है, तुम ज्ञान गंगा हो. और गंगा नदी, कोई भी नदी एक जगह नहीं ठहरती है, चलती रहती है और जहां जाती है उन आत्माओं की प्यास बुझाती है. त्या जमिनीला सुजलाम सुफलाम करत चालते. तर तसं नदी एका जागी थांबत नाही, तसं तुम्हाला पण एका जागी थांबायचं नाहीये, तुम्हाला पण सेवा करायची. तर तुम्ही नगर नगर गावागावामध्ये जा आणि जे सुख शांतीमध्ये तडपताय, सुख शांतीची भूक तहान लागलेली आत्म्यांना त्यांची तहान भागवा हे ज्ञानामृत देऊन. तो अतः बाबा के इन जोरदार महावाक्यों को सुनकर हम कुछ दैवी बहनों ने बैठकर ईश्वरीय सेवा की योजना बनाई. जोरदार महावाक्य, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जोश नाही, आवेश नाही किंवा क्रोध नाही. आणि काय म्हणताय, जोरदार महावाक्य. इतकी पॉवर होते त्या महावाक्यांमध्ये, किती गोड भाषेमध्ये बाबांनी समजवलं. आणि ते महावाक्य ऐकून म्हणजे हा मुरलीचा परिणाम असा व्हायला पाहिजे आपल्यावरती. हे महावाक्य म्हणजे बाबा मुरलीमधून समजवायचे की बच्ची तुम्ही ऐसा करना है, बच्ची तुम्ही ऐसा करना है. तर तसंच आपण पण प्रत्येक मुरली ऐकताना असं समजायचं, बाबा मुझसे बात कर रहे, बाबा मुझसे कह रहा है ये बात. तर त्यांच्यावरती त्याचा असर झाला, त्या महावाक्यांचा परिणाम झाला. मग त्यांनी मिळून योजना बनवली, सगळ्यांनी मिळून की आता आपण ईश्वरीय सेवा ही स्टार्ट करायला पाहिजे. तो बाबा का विशेष ध्यान भारत की राजधानी दिल्ली पर था.
बाबा कहते यहाँ से ही सतयुगी राज्य की कलम लगनी है. विशेष लक्ष, कारण सतयुगी राजधानी तर तिथंच आहे आणि तिथूनच स्टार्ट होणार आहे. तर मग पहिलं सेंटर मला वाटतं दिल्लीचं कमलानगरचं सेंटर आहे. तिथंच सेवा सुरू झाली. बाबांचं विशेष अटेन्शन सगळ्यात पहिले दिल्लीकडे होतं, कारण ती आपली राजधानी पण तीच आहे. तो बाबा कहते यहाँ से ही सतयुगी राज्य की कलम लगनी है. इसी बीच दिल्ली की कुछ एक बहनों तथा भाइयों ने, जो कि वहां हमारे सत्संग में आया करते थे, यज्ञ माता और यज्ञ पिता को एक पत्र लिखा कि हम ज्ञान अमृत के बिना तड़प रहे हैं और ब्रह्मा कुमारी बहनें हमें छोड़कर वापस आपके पास आ गई है. ज्यांना ते ज्ञान ऐकवायचं तिथून त्यांनी पत्र पाठवलं की या गेल्या तुमच्याकडे आणि आम्हाला तसंच सोडून तुमच्याकडे निघून आलेले आहे. तो उन्होंने बाबा से अनुनय किया कि ब्रह्मा कुमारी बहनों को वापस ज्ञान अमृत की वर्षा करने के लिए भेजा जाए. बाबांना त्यांनी विनंती केली की त्यांना परत आमच्याकडे पाठवा, दिल्लीवाले. हे बाबांचे व्हायब्रेशन अशा प्रकारे कार्य करतात की त्यांचं स्वतःहूनच आमंत्रण आलं. आता बाबा ने हमें फिर से जाने के लिए प्रेरित किया. हम कुछ एक बाबांनी पहिलेच तर त्यांचं मन तयार केलेलं होतं, परत तिथून आमंत्रण आलं आणि त्यामुळे मग न आने विषयच नव्हता. तो हम कुछ एक देवी बहनों ने मिलकर ईश्वरीय सेवा की योजना बनाई. आखिर हम फिर दिल्ली के लिए रवाना हुई. ब्रह्मा कुमारी ध्यानी दादी, जो कि अंबाला में ईश्वरीय सेवा में तत्पर थी और उन्हें दिव्य दृष्टि भी प्राप्त थी, उन्होंने लिखा है, जब हम दिल्ली में पहुंची तो सत्संग की कई माताएं तथा कई भाई हमारे स्वागत के लिए आए थे. उन्होंने हमारे ठहरने के लिए प्रबंध तो पहले से ही कर रखा था. अतः अब फिर से हमने ईश्वरीय ज्ञान की क्लास प्रातः तथा सायंकाल प्रारंभ कर दी और दिल्ली के कई क्षेत्रों में तथा थियोसॉफिकल सोसाइटी आदि आदि धार्मिक स्थानों पर हमारे प्रवचन भी समय समय पर होते रहे. तर त्यांनी अशा प्रकारे इथं दिल्लीला जाऊन सेवा स्टार्ट केली. दोन्ही टाइम सेवा. मग पुढे कुंभमेळ्याचं उदाहरण इथलं आहे. कुंभ के मेले पर एक और ज्ञान गंगा दूसरी ओर जलगंगा, एक और ज्ञान गंगा दूसरी ओर जलगंगा. उन्हीं दिनों हमें इलाहाबाद में कुंभ के मेले पर जाने का भी निमंत्रण मिला था. तिथून पण आमंत्रण मिळालं कुंभमेळ्यामध्ये येण्याचं. जो देवी बहनें कोलकाता में गई हुई थी, उनके सत्संग में आने वाले किसी जिज्ञासु ने वहां ब्रह्मा कुमारी बहनों के लिए व्यवस्था कर दी थी. त्याचं प्रत्येक ठिकाणी सेवेला अवलंबून राहावं लागायचं की कोणीतरी व्यवस्था केलेली असेल तिथं जायचं, कुठंतरी जायचं, तिथं जर रूम भेटले तर तिथं करायची सेवा. तर तिथं व्यवस्था करून ठेवली होती कुंभमेळ्यामध्ये. दिल्ली में भी भाई बहनों के संपर्क में एक शास्त्री जी आए थे. उन्होंने भी वहां इलाहाबाद में पधारकर भाषण करने के लिए निमंत्रण दिया था. अतः बाबा ने बहुत सी बहनों को कुंभ के मेले पर आत्माओं की ज्ञान सेवा के लिए भेजा था. कुंभमेळ्यामध्ये ज्ञानाची सेवा. ब्रह्मा कुमारी ब्रज शांता जी ने लिखा है, उस मेले पर लाखों नर नारी आए थे. अनेक अनेक सन्यासियों, शास्त्रियों और आचार्यों ने प्रवचन के लिए अपने अपने यहाँ व्यवस्था की हुई थी. हमें उनमें से प्रायः सभी ने भाषण के लिए निमंत्रण दिया था. त्याच वेळेला म्हणजे त्यावेळेला सेवा सुरू झालेली आपली अशा प्रकारची की दुसरे भाषणासाठी आमंत्रित करायचे. उनमें से एक प्रमुख साधु प्रभुदत्त ब्रह्मचारी जी ने हमें 2-3 बार अपने मंच पर भाषण करने का अवसर दिया था. प्रतिदिन कई स्थानों पर हम भक्त लोगों को ईश्वरीय संदेश देती थी. हमें बहुत से ऐसे जिज्ञासु भी मिले जिन्होंने कि हमें स्वेच्छा से और अपने ही खर्चे से ईश्वरीय निमंत्रण तथा अन्य कई फोल्डर आदि आदि छपवा कर दिए. इस प्रकार के कई लाख ईश्वरीय निमंत्रण पत्र तथा फोल्डर हमने नर नारियों को दिए. उनमें परमपिता परमात्मा के अवतरण की सूचना तथा आने वाले समय की पहचान दी गई थी. तिथं संदेश वाटायला सुरुवात झाली डायरेक्ट त्या कुंभमेळ्यामध्ये, इलाहाबादच्या कुंभमेळ्यामध्ये. हम अपने प्रवचनों में लोगों को कुंभ तथा संगम का वास्तविक परिचय भी देती थी. जे बाबा मुरलीमधून समजून सांगतात त्याच वेळेला डायरेक्ट समजवणं सुरू झालं होतं.
कि वास्तविकता क्या है। हम उन्हें बताती थी कि वास्तव में कलयुग के अंत और सतयुग के आरंभ का संधि समय ही संगम अथवा पुरुषोत्तम संगम युग है, जबकि परमपिता परमात्मा इस सृष्टि में आकर माताओं कन्याओं की ज्ञान अमृत का कलश अथवा कुंभ देते, माताओं या कन्याओं को ज्ञान अमृत का कलश अथवा कुंभ देते हैं अभी इस संगम युग पर। वही माताएं कन्याएं ही ज्ञान गंगा, ज्ञान यमुना तथा ज्ञान सरस्वती बनकर भारत के नर नारियों को ज्ञान जल अथवा ज्ञान अमृत द्वारा पतित से पावन बनाने का कर्तव्य करती है। उसी की याद में गंगा यमुना गुप्त सरस्वती नदी के संगम पर आज तक लोग कुंभ का मेला मनाते आते हैं। तिथं जाऊन त्याच कुंभमेळ्यामध्ये जाऊन कुंभमेळ्याच्या जे काही भावना आहे त्याच्या मागचं सत्य स्पष्ट करणं, एवढी हिंमत त्यांच्यामध्ये आलेली होती की हा कुंभमेळा म्हणजे काय की या ज्ञानगंगा परमात्म्याशी संगम होतो आणि ते जे ज्ञान देतात त्यांच्याद्वारे जे ज्ञान दिलं जातं त्याच्यामुळे परिवर्तन होत असतं। तो आप उस ज्ञान स्नान के द्वारा अब स्वयं को पावन कर पुण्य के भागी बन सकते हो। तुम्ही पण या संगम युगामध्ये ज्ञानाचं स्नान करून तुम्ही पण पावन बनू शकता, पुण्य जमा करू शकता। यह जल तत्व तो केवल शरीर को ही पावन कर सकता है, आत्मा इससे पावन नहीं होती। यह जल तत्व शरीर को पावन कर सकता है, आत्मा पावन इससे नहीं होती। म्हणजे हे फक्त मुरलीमध्ये ऐकण्याची गोष्ट नाही, ते कुंभमेळ्यावरती जाऊन समजून सांगायचं डायरेक्ट कि इससे तो आत्मा पावन नहीं हो सकती है। आत्मा को पावन करना है तो ज्ञान लेना पड़ेगा, परमपिता परमात्मा जो पतित पावन है उससे जुड़ना पड़ेगा। तो आत्मा इससे पावन नहीं होती, आत्मा ज्ञान स्नान से पावन होती है। परंतु लाखों मनुष्यों में से किसी बिरले ही मनुष्य की बुद्धि में यह बात धारण हुई। सगळ्यांना तिथं जाऊन हिम्मत ठेवून समजून सांगणं हीच मोठी गोष्ट होती। याच्यापैकी एखाद्या लाखामधून एखाद्याला ही गोष्ट टच झाली, हे जे सांगताय ते खरं आहे। बाकीचे तर नुसतं ते भावनेच्या भरात आलेले असतात तिथं, त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही कोण काय सांगताय कोण काय सांगताय। तर इतकं चांगलं स्पष्ट रीतीने समजून सांगितल्यावर पण लाखामधून एकावरती परिणाम। तो हमने देखा कि साधुओं सन्यासियों ने भोली भाली जनता को खूब अंधश्रद्धा में फंसा कर रखा था। दादी इतकं समजून सांगून सुद्धा एखाद्याला ते कळायचं म्हणजे इतकं त्यांना फसवून ठेवलेले अंधश्रद्धेमध्ये। या हे गंगा स्नान केलं म्हणजे तुम्ही पवित्र होऊन जाल, पावन होऊन जाल। आणि असे तर मग किती किती करोडो गंगा स्नान करतात, ही दुनिया पूर्ण पुण्यवाल्यांची दुनिया झालेली असते। तसं जर असतं तर लोग जल में ही स्नान करके आत्मा को पावन हो गया मानते थे। वे जय गंगा मैया बोलकर ही अपने कर्तव्य की पूर्ती समजते थे। झालं, अंघोळ केली गंगेमध्ये, झालं आपलं, बस पुण्य जमा झालं, पावन बनलो आपण। तो त्यांना असं वाटायचं बस हे एवढं करायचंय, भक्तीमध्ये जे सांगितलेले ते केलं, आपलं पुण्य जमा झालं। उन्हें कहीं भी ज्ञान गंगा में स्नान करने तथा दिव्य गुणों की स्पष्ट शिक्षा नहीं दी जा रही थी। त्यांना फक्त सांगितलं, हे अशा प्रकारच्याच अंधश्रद्धेमध्ये अटकून ठेवलेलं होतं त्यांना। त्यांनी बिलकुल क्लिअर स्पष्ट बघितलं, म्हणजे यांना हे 14 वर्ष यांनी संसार बघितला नाही, लहानपणीच बाबांकडे आले आणि नंतर समोर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात आल्या की हे काय चाललेलं आहे। त्यांना कुठंच हे सांगितलं नाही जायचं की तुम्हाला दिव्य गुणांची धारणा करायची, तुम्हाला परमात्म्याशी कनेक्शन जोडायचंय। त्यांना सांगितलं स्नान करो, बस कुंभ में स्नान करो, पावन बन जाएंगे। तो उनको ये शिक्षा नहीं दी जा रही थी, बल्कि हर जगह कुंभ के मेले का महात्म्य, काय सांगितलं जायचं तिथं, कुंभ मेळ्याचं महत्व, गंगा स्नान से होने वाले पुण्य तथा संगम के फल का ही बखान किया जा रहा था। या संगमावरती आल्यामुळे काय फळाची प्राप्ती होते, की जे संगम आहे
गंगा यमुनेचा संगम, सरस्वतीचा संगम, आणि गंगा स्नान केल्यामुळे काय पुण्य आहे, आणि कुंभमेळ्याचं काय महत्व. बस, म्हणजे त्याच्या बाहेरच्या गोष्टी त्या त्यांना समजून सांगितल्या जायच्या. स्वयं सन्यासी, जगतगुरु, साधु आदि जो कि आत्मा को निर्लेप मानते हैं, वो भी पावन होने के विचार से डुबकी लगा रहे थे. म्हणजे हे त्यांनी सगळं बघितलं स्पष्टपणे समोर, की जे साधू संन्यासी म्हणायचे आत्मा तो निर्लेप आहे, आत्म्यावरती तर कसलंच लेपशिप चढत नाही, आणि पुन्हा आत्मेला पावन बनवण्यासाठी गंगेमध्ये स्नान पण करायचे. आत्म्यावरती जर लेप चढत नाही, त्यांना गंगेमध्ये जाऊन स्नान करायची गरजच नाही. हे सगळं गोंधळ जो आहे भक्ती मार्गामध्ये, तो त्या दादींनी स्पष्टपणे समोर बघितला. तिथे गेल्यानंतर सेवा तर झालीच, पण हे सगळं त्यांना पिक्चर स्पष्ट झालं. तो वो डुबकी लगा रहे थे पावन होने, उनमें होड़ लगी थी कि पहले कौन सा साधु संप्रदाय स्नान करेगा और फिर कौन सा. इसी होड़ तथा जनता की अनियंत्रित भीड़ भाड़ के परिणाम स्वरूप वहां एक पुल भी टूट गया था और कई लोग भगदड़ में मरे भी और पुल टूटने से दुर्घटना और मृत्यु के शिकार भी हुए थे. परंतु फिर भी मनुष्यों ने कोई शिक्षा ग्रहण न की. तर तिथं जे आहे तिथं अजून आजपर्यंत पण आपण बघतो की त्यांच्यामध्ये भांडणं होतं, कोण पहिले स्नान करणार आहे, आणि दिशा दाखवणारे, सगळ्या समाजाला दिशा दाखवणारे असे ते स्वतः त्यांचा कुठल्याही प्रकारच्या विकारावरती विजय नाही. आजचा इतका गोंधळ आहे, आणि या दादींनी तिथं ते स्पष्टपणे बघितलं, आणि इतका गोंधळ, इतकी गर्दी, आणि तिथं त्यांच्या समोर ते त्या गोंधळ गर्दीमुळे पण पूल पण तुटून गेला, ती दुर्घटना, अनेक जण गेले पण त्याच्यामध्ये. तो हम उन्हें कहते थे कि विकारों में न फंस बंदे अगर ईश्वर को पाना है, विकारों में न फंस बंदे अगर सतयुग में जाना है. आपको भुलाया बाप को भुलाया, कवितेच्या रूपामध्ये, आपको भुलाया बाप को भुलाया, अकेला ही तो आया था अकेला लौट जाना है. विकारों में न फंस बंदे अगर वैकुंठ में जाना है. आया था पाठ बजाने कर्मों को श्रेष्ठ बनाने, तू फंस गया मोह माया में इसी को घर बना बैठा. विकारों में न फंस बंदे अगर मुक्ति को पाना है. माया से नाता तोड़ो ईश्वर से नाता जोड़ो. बनो तुम शूद्र से ब्राह्मण अगर सतयुग में जाना है. विकारों में न फंस बंदे अगर मुक्ति को पाना है. परंतु वे सुनी बात को अनसुनी कर देते थे, क्योंकि वे तो आत्मा को निर्लेप मान बैठते थे और स्वयं कोई पुरुषार्थ नहीं करना चाहते थे, बल्कि गंगा को ही उन्होंने पतित से पावन बनाने का कर्तव्य दे रखा था. यांनी काय बघितलं, स्वतः काही पुरुषार्थ करायचा नाही, आणि त्याचे स्वतःला पावन बनवायचं ते कर्तव्य गंगेला देऊन टाकलं होतं, की तू आम्हाला पावन बनवून टाक, तुझ्यामध्ये आम्ही आंघोळ करतो आणि तू पावन बनवून टाक. भारत की भोली जनता की यह दशा देखकर हम कन्याओं माताओं के मन में बहुत करुणा का उद्रेक होता था. त्यांना लक्षात यायचं किती भोळे लोक आहेत, गंगेमध्ये स्नान करून पवित्र, त्यांच्यामध्ये करुणेचं विस्फोट व्हायचं असं म्हणतात. करुणा का उद्रेक होतात, म्हणजे दया अशी उफाळून यायची वर, की यांच्यासाठी मी काय करू, काहीच कळत नाही यांना, बिचाऱ्यांना काय करताय. तो हम बहुत सोचती थी कि हम इन्हें अंधश्रद्धा के गर्त से कैसे निकाले और तत्व भक्ति की जंजीरों से कैसे छुड़ाए. खूप विचार करायचो आम्ही की अंधश्रद्धेच्या या खाईमध्ये पडलेल्या यांना कसं काढायचं बाहेर, आणि तत्वभक्ती, 5 तत्वांची भक्ती, त्या जंजीरमधून कसं सोडवावं यांना. देहबानामध्ये अटकलेले, परत या 5 तत्वांची पूजा करतायत, त्यांनाच देवता मानलेले आहे, तर याच्यामधून कसं सोडवायचं. तो हम कहती, हाय भारत की जनता, तुम्हारा कैसा हाल हो गया है. करोड़ों रुपए, समय तथा शक्ति इन वृथा मेलों पर वृथा हो जाती है, जबकि दूसरी ओर करोड़ों लोगों को भरपेट भोजन भी नहीं मिलता. तो पैशाचा चुराडा होतो तिथं, आणि एकीकडे कितीतरी लोक उपासमारीने मृत्यू होतो त्यांचा. स्वतंत्र भारत की सरकार भी इस अंधश्रद्धा के पोषण में अपना हाथ देती है, क्योंकि उसे भी विशेष रेलगाड़ियां चलाकर तथा
यात्री कर आदि लेकर करोड़ों रुपए की कमाई होती है। हाय, कोई भी इन्हें स्पष्ट शब्दों में सच्ची बात नाही बताता. तर सरकार पण त्यांच्या अंधश्रद्धेचं पोषण करते, कारण त्यांना पण कमाई आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तर जिथं कुठं हे आहे कुंभमेळे वगैरे जे जे काही होतं ते सरकार व्यवस्थित एकदम व्यवस्था करून देते, करोडो रुपयांचा खर्च. आणि शेवटी काय, कुठल्याही प्रकारची पवित्रता येत नाही, कुठल्याही प्रकारचं पुण्य जमा होत नाही. हे सत्य है. मनुष्यों का एक अथाह समुद्र वहां उमड़ रहा था. कुछ ही दिनों में लोग लौट गए. यात्रा के कष्ट झेलकर, धन खर्च करके वे लोग आए थे, परंतु उन्होंने प्राप्त क्या किया? हमारे मन में बहुत दया आती कि हम कन्याएं माताएं ही अब भारत के जन जन की अथक ज्ञान सेवा करेंगी. जे सुरुवातीला सांगितलं की आम्हाला जमत नव्हतं, की मधुबनलाच राहावं वाटत होतं, इथं थांबावं वाटत नव्हतं, त्यांनी जेव्हा ही हालत बघितली तेव्हा त्यांच्याच मनामध्ये आलं की आपल्याला ही सेवा करणं जरुरी आहे. आता इतकी बिघडलेली हालत आहे या दुनियाची, या देशाची, आपल्याला सेवा करावीच लागेल हे त्यांचं मन पक्क झालं. इस प्रकार लोगों के संपर्क में आने से हमें संसार की हालत का और अच्छी तरह पता लगा. हमने अनुभव किया कि सचमुच आज दुनिया की ऐसी हालत हो गई है और आज इंसान अंधश्रद्धा, तत्व पूजा तथा गुरुडम की जंजीरों में ऐसी बुरी तरह जकड़ चुका है कि उन्हें इससे मुक्त करना किसी मनुष्य की सामर्थ्य से बाहर है. किती मोठी गोष्ट त्यांनी सांगितली की काय लक्षात आलं आम्हाला, हे मनुष्य कशामध्ये फसले? अंधश्रद्धा, तत्वपूजा, पाच तत्वांची पूजा, देहधाऱ्यांची पूजा आणि गुरुडम म्हणजे गुरूंच्या चक्करमध्ये गुरफटलेले, गुरूंच्या चक्करमध्ये गुरफटलेले. आता यांना कसं सोडवायचं? तर कोणाच्या हातामध्ये नाहीये, मनुष्याच्या हातामध्ये नाहीये, फक्त परमपिता परमात्माच हे कार्य करू शकतो. इतके हे सगळे फसलेले आहेत. तो स्वयं सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा ही इन्हें अज्ञान की गहरी नींद से जगा सकते हैं. सचमुच परमपिता परमात्मा का इस समय जो अवतरण हुआ है वह बिल्कुल ठीक समय हुआ है. तर त्यांना लक्षात आलं की हे जे आहे बाबांचं जे कार्य बरोबर ॲक्युरेट वेळेवरती सुरू झालं, आता खरी गरज होती. तो एक और देश और धर्म की हालत को देखकर और दूसरी ओर परमपिता परमात्मा के वर्तमान समय हुए दिव्य अवतरण को जानते हुए हम वहां सभी मनुष्यात्माओं की स्नेह से और उनके शुभ चिंतन होकर उन्हें समझाते थे. वे हमारे ईश्वरीय संदेश पर ध्यान नहीं देते थे, क्योंकि वे तो गंगा जल में डुबकी लगाने से पावन होने की आशा लिए बैठे थे. फिर भी हम अपना कर्तव्य पालन करते थे. एकच पॉइंट आहे आज शेवटचा, तो बघून घेऊ. ईश्वरीय सेवा केंद्रों की स्थापना. अब दिल्ली में तो एक ईश्वरीय सेवा केंद्र कमला नगर में स्थापित हो ही गया था. पहला सेंटर कमला नगर, दिल्ली कमला नगर. इधर जो ब्रह्मा कुमारी बहनें इलाहाबाद गई थी, उन्हें कानपुर में आकर ईश्वरीय ज्ञान की शिक्षा देने के लिए निमंत्रण मिला था. कानपुर में जब उस निमंत्रण पर जाना हुआ तो वहां के एक प्रसिद्ध व्यक्ति बाबू हरविलास राय के संपर्क में आए. वो वहां के एक उद्योगपति थे. विभिन्न धार्मिक संस्थाओं जैसे कि आर्य समाज, गुरुद्वारों की प्रबंधक कमेटी, अहलुवालिया बिरादरी आदि आदि कमेटी के मान्य सदस्य अथवा प्रधान भी रह चुके थे और उनके यहाँ प्रायः साधु संत आकर प्रवचन करते तथा ठहरा करते थे. उनकी धर्मपत्नी ने तथा उन्होंने इस ईश्वरीय ज्ञान को समझा और अपने ही विशाल बंगले का एक भाग इसी ईश्वरीय सेवार्थ बहनों को रहने के लिए दिया. अतः वहां भी एक ईश्वरीय सेवा केंद्र खुल गया. तो कानपूरमध्ये पहिलं दिल्ली कमलानगर आणि नंतर कानपूरमध्ये दुसरं सेंटर बनलं आपलं. तो उससे कुछ ही समय पहले लखनऊ में भी ब्रह्मा कुमारी हृदय मोहिनी जी तथा ब्रह्मा कुमारी शांता मणि जी वहां के लोगों के निमंत्रण पर ज्ञान सेवार्थ गई थी और वहां भी ईश्वरीय सेवा केंद्र स्थापित हो चुका था. त्याच्या पहले लखनऊ पण है. इस प्रकार अब लोगों के निमंत्रण पर स्थायी सेवा केंद्र स्थापित होते गए और जनता ही स्वेच्छा से आपसी आर्थिक सहयोग से उन सेवा केंद्रों को कायम रखकर प्रतिदिन प्रातः और सायंकाल ईश्वरीय ज्ञान तथा सहज राजयोग से लाभ उठाने लगे. सेवा केंद्र स्थापित झालं आणि ते सगळे भाई बहिणी मिळून आपल्या सहयोगाद्वारे ते सेवा केंद्र चालवायचे आणि सकाळ संध्याकाळ ज्ञान योगाचा क्लास व्हायचा. सगळीकडे अशी पद्धत आहे.
शीघ्र ही गुड़गांव, मेरठ, सहारनपुर आदि में भी वहां के लोगों के निमंत्रणों पर ईश्वरीय सेवा केंद्र खुल गए। लखनऊ और कानपुर में भी जिज्ञासुओं की संख्या बढ़ने लगी। सभी स्थानों पर अच्छे अच्छे कुलों के लोग ईश्वरीय ज्ञान से लाभ उठाने आने लगे। जो भी जिज्ञासु आते थे उनसे एक परिचय पत्र अथवा प्रश्न पत्र भी भराया जाता था, ताकि उन्हें भी यह मालूम हो सके कि वे किस उद्देश्य से यहाँ आए हैं और यहाँ उन्हें क्या प्राप्ति होगी। उन द्वारा लिखे गए उत्तरों को लेकर उन्हें आध्यात्मिक ज्ञान स्पष्ट रूप से समझाया जाता था। पहिले त्यांच्याकडून परिचय पत्र, प्रश्नपत्र भरून घेतलं जायचं की तुम्ही आले कशासाठी, नेमकं तुम्हाला काय पाहिजे वगैरे वगैरे प्रश्न असायचे त्याच्यामध्ये। त्याच्यावरून लक्षात यायचं की याची भावना काय आणि त्या अनुसार आपलं ज्ञान त्यांना समजून सांगितलं जायचं। मग बऱ्याचशा गोष्टी आहेत पुढे, खूप चांगल्या चांगल्या